नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? मित्रांनो, मराठी नवकाव्याचे प्रणेते बाशी मेंढरेकर यांना म्हटले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे बाशी मेंढरेकर. मित्रांनो, बाशी मेंढरेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2. ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती 2014 या साली झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 2014. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक यांचे नाव काय? महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक यांचे नाव वि स खांडेकर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे वि स खांडेकर. महाराष्ट्रातील प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण तर वि स खांडेकर हे आहेत मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो खान अब्दुल गफ्फार खान. मित्रांनो, खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5. रायगड जिल्ह्यात जलविद्युत केंद्र कोठे आहे? रायगड जिल्ह्यात जलविद्युत केंद्र खोपोली या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे खोपोली. मित्रांनो, खोपोली या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे आणि खोपोली हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने भिलार गाव निवडले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे भिलार. मित्रांनो, पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते तर भिलार हे गाव ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ध्वज दिन 22 जुलै या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर होईल 22 जुलै. मित्रांनो, 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8. रत्तापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, रत्तापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मध्य प्रदेश. मित्रांनो, रत्तापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या धातूला केरोसिन मध्ये ठेवले जाते? मित्रांनो, कोणत्या धातूला केरोसिन मध्ये ठेवले जाते तर सोडियम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे सोडियम. मित्रांनो, सोडियम या धातूला केरोसिन मध्ये ठेवले जाते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE चे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत? मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ लेणी या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. डेव्हिस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, डेव्हिस कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे टेनिस. मित्रांनो, डेव्हिस कप टेनिस खेळाशी संबंधित आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. रणजी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली? मित्रांनो, रणजी ट्रॉफीची सुरुवात 1934-35 या साली झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 1934-35 या साली रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभेची स्थापना दादोबा पांडुरंग यांनी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे दादोबा पांडुरंग. मित्रांनो, दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 15. ताडोबा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे चंद्रपूर. मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात टिंबटिंब या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मित्रांनो, पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात नायट्रोजन या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे नायट्रोजन. मित्रांनो, पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणात नायट्रोजन या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? मित्रांनो, वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते तर 30 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे 30 वर्ष. मित्रांनो, 30 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? मित्रांनो, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण
21% आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 21%. मित्रांनो, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF आपण डाउनलोड करू शकता. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर आयुक्त यांची नेमणूक करतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे आयुक्त. मित्रांनो, महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? तर आयुक्त यांची नेमणूक करतात. कोण नेमणूक करतात? तर राज्य सरकार नेमणूक करतात, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? प्रत्येक राज्यात महाधिवक्ता असावा असे कलम 165 मध्ये नमूद केले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कलम 165. मित्रांनो, कलम 165 नुसार प्रत्येक राज्यात महाधिवक्ता असावा असे नमूद करण्यात आलेले आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर साल्हेर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे साल्हेर. मित्रांनो, साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. तर प्रथम क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. हनुमान हे उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हनुमान हे उंच शिखर धुळे या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे धुळे. मित्रांनो, हनुमान हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धुळे या जिल्ह्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. रायरेश्वर शिखराची उंची टिंबटिंब मीटर आहे. रायरेश्वर शिखराची उंची 1373 मीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे 1373 मीटर. मित्रांनो, रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1373 मीटर आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण गोदावरी नदी काठावर वसलेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे गोदावरी. मित्रांनो, नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण गोदावरी नदी काठावर वसले आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे कोल्हापूर. मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये टिंबटिंब यांनी केली. मित्रांनो, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई या ठिकाणी 1854 मध्ये CN दावर यांनी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे CN दावर. मित्रांनो, पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना कुठे झाली? तर मुंबई या ठिकाणी झाली. कोणत्या साली झाली? तर 1854 या साली झाली. कोणी केली? तर CN दावर यांनी केली, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. गोकाक धबधबा कोणत्या नदीवर आहे? गोकाक धबधबा घटप्रभा नदीवर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे घटप्रभा. मित्रांनो, गोकाक धबधबा घटप्रभा या नदीवर आहे, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28. चहाची लागवड टिंबटिंब या राज्यात सर्वात प्रथम झाली. मित्रांनो, चहाची लागवड सर्वप्रथम आसाम या राज्यात झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे आसाम. मित्रांनो, चहाची लागवड सर्वप्रथम आसाम या राज्यात झाली होती. प्रश्न क्रमांक 29. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रसभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रसभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे लाहोर. मित्रांनो, संपूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर या अधिवेशनाने संमत करण्यात आला होता, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? मित्रांनो, बिहार येथील चंपारण येथील सत्याग्रह नीळ या पिकाशी संबंधित होता. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे नीळ. मित्रांनो, बिहारमधील चंपारण सत्याग्रह नीळ या पिकाशी संबंधित होता, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. मित्रांनो, धन्यवाद.